नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आहे ना पुन्हा एकदा गावी आलेलो आहोत आणि गावी आल्यानंतर ना आपला काही ना काहीतरी असा प्लॅनिंग असतोच. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण मित्रांनो रायगड असेल किंवा आपल्या कोकणातील आहे ना थंडीमधली जी स्पेशल डिश असते ना ती आपण ट्राय करणार आहोत. म्हणजेच पोपटी आज आपण बनवणार आहोत. आणि आपल्यासोबत आहे ना नेहमीप्रमाणेच रुपेश आहे आणि फर्स्ट टाईम आपल्यासोबत आहे ना आज आपला भाऊ एक अविनाश म्हणून आहे, तो सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि ही पोपटी आहे ना आपण कशी बनवली जाते ना ते आपल्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे मित्रांनो समोर बघू शकता आपली जी पोपटीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स आपले इकडे रेडी आहेत. म्हणजे जे काही लागणारं सामान आहे ते आपण आणलेलं आहे. या साईडला इकडे आपण बटाटे घेतले आहेत अर्धा किलो. सोबतच इकडे हा चिकन घेतला आणि चिकनला आहे ना आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. म्हणजे सर्व मसाले वगैरे लावून ठेवलेले आहेत. इकडे हा जो पोपटीसाठी जो मेन इन्ग्रेडियंट बोलतात ना, म्हणजे हा ना एक भाजीपाला टाईप आहे. म्हणजे भाजी करत नाही त्याची, आमच्या इकडे याला भांबुर्डा बोलतात. सोबतच इकडे आपण या घेतलेल्या आहेत पावट्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, अंडी घेतलेली आहेत. हे सर्व आपला सामान आहे, आपला पोपटीसाठी लागणारं सामान इकडे आपण रेडी केलेलं आहे. आणि इकडे हा बघू शकता हा आपला मटका घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला ही पोपटी आपण रेडी करणार आहोत. तर आता ना मित्रांनो आपण बटाट्यांना आहे ना मस्त आपण मसाला वगैरे लावून घेतला आहे आणि थोडासा ना आपण लिंबू त्याच्यावरती टाकून पिळून घेतलेला आहे. सोबत इकडे जे आपण शेंगा घेतल्या आहेत त्यासुद्धा तोंडांना आपण थोडासा आपण लिंबू त्याच्यामध्ये रस पिळून घेतलेला आहे आणि हलकासा मीठसुद्धा टाकलेला आहे, कारण आपल्याला ना त्याचीसुद्धा चव आली पाहिजे. आणि आता ना आपण मित्रांनो आपला जो मटका आहे ना तो सुद्धा धुवून घेतो. इकडे रुपेश आहे ना मटक्याला आपला पूर्ण असा प्रॉपर एकदम पाण्याने स्वच्छ धुवून घेतो आहे. तर इकडे बघू शकता मित्रांनो आपला केळीचा सुद्धा ना आपण 2 पानं घेऊन आलेले आहेत आणि त्याचा जो केळीचा जो वरच्या साईडचा जो भाग आहे ना तो आता अविनाश दादाने आपला कट करून घेतलेला आहे. आणि आता आपण केळीचं पानसुद्धा आहे ना तो एकदम स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर आपण केळीचं पानसुद्धा ना मित्रांनो दोन्ही साईडने एकदम प्रॉपर आपला पाण्याने स्वच्छ धुवून घेतो आहे. आहे ना चालू. तर आता ना मित्रांनो आपण आहे ना केळीचं पान आहे ना स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्याला ना थोडं आपण बघू शकता गॅसवरती आपण थोडंसं ना त्याला दोन्ही साईडने ना असा थोडासा पान आहे ना आपण भाजून घेतो, म्हणजे पोलून घेतो त्या टाईपमध्ये आपण करून घेतो आहे. केळीचं पान आहे ना मित्रांनो हे असं ना आपण पोळून घेतो आहे, कारण आहे ना आपल्याला हे पान आहे ना म्हणजे आपलं जो चिकन असेल किंवा जे बटाटे आणि जे आपल्या शेंगा घेतल्यात ना ते आपल्याला मटक्यामध्ये टाकायचे आहेत. पण त्याच्यात ना हे सर्व आपण आहे ना ते मटेरियल आपण या केळीच्या पानामध्ये ठेवून घेणार आहोत आणि नंतर हे केळीचं पान आपल्याला मटक्यामध्ये आपण ॲडजस्ट करणार आहोत. त्याच्यासाठी असं आपण प्रॉपर जो फोल्ड होण्यासाठी ना आपण त्याला थोडंसं आपण पोळून घेतलेलं आहे. तर इकडे ना आता मित्रांनो आपण आहे ना आपला मटक्यामध्ये आहे ना जो आपला भांबुर्ड्याचा पाला येतो ना तो आपण सेट करून घेतो आहे. इकडे रुपेश लावून घेतो आहे आपला पूर्ण आतल्या साईडने ना आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. बघू शकता आतमध्ये आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. आपला भांबुर्ड्याचा पाला ना मित्रांनो आतमध्ये बघू शकता प्रॉपर आपण सर्व साईडने लावून घेतलेला आहे उभा. आणि आता आतमध्ये ना इकडे बघू शकता आपण जो केळीचा पान आपण घेतला होता ना तो आता लावून घेतो आहे. केळीचं पान सुद्धा आपण आहे ना आता आतमध्ये लावून घेणार आहोत. आणि आपले जे इकडे चिकन वगैरे असेल किंवा ज्या शेंगा आहेत ना आपल्या त्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये आता टाकणार आहोत थोड्या वेळ. तर आता ना मित्रांनो इकडे बघू शकता आपण ज्या आपल्या पावट्याच्या शेंगा घेऊन आलेलो आहेत ना त्यासुद्धा आता आपण टाकायला सुरुवात करतोय रुपेश. बघू शकता असा आपण पहिला आहे ना लेअर हा शेंगांचा देतो आहे. पहिला लेअर शेंगांचा झाला आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती आहेत ना बटाटे टाकणार आहोत. आणि इकडे ना चिकन बघताय ना तर ह्याच्या चिकनमध्ये ना मॅरिनेशनसाठी ना मित्रांनो आपण चिकन मसाला आणला होता. सोबतच जो आपला घरगुती मसाला येतात ना तिखट हळद आणि मीठ आपण टाकलं होतं याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण हा मॅरिनेशन आपण
करायला ठेवला, तर 15 ते 20 मिनटं आपण चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलेलं आहे. तर फायनली इकडे ना आता मित्रांनो बघू शकता आपण चिकनसुद्धा आतमध्ये आपण टाकून घेतो आहे. म्हणजे आपला ना पहिला लेअर आहे ना आपण तो आपण बनवून घेतलेला आहे. याच्यावरती आता आपण अंडी टाकणार आहोत. चिकन बघू शकता पूर्ण साईडने असं टाकून घेतो आपण. आणि हे एकत्र करण्यासाठी ना मित्रांनो जो आपण केळीचं पान यूज केलं आहे ना, त्याच्याने ना आपल्याला सगळे जे आपल्या शेंगांचा फ्लेवर असेल किंवा जो चिकन असेल, बटाट्याचा फ्लेवर आहे ना, तो सगळा आपल्याला एकदम आपण प्रॉपर आपल्याला पाहायला मिळतो याच्यामध्ये ठेवल्याने. आणि आपण आहे ना मित्रांनो ही पोपटी बनवण्यासाठी ना आपण 2 अंडे आहेत ना आपण मॅरिनेशनसाठी सुद्धा यूज केले होते फोडून. आणि किती रुपये बाकी अंडे आहेत? 5 ना. आणि 5 अंडे आहेत ना आपण इकडे बघू शकता ते आपण लेअरला इकडे लावून ठेवलेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा ना आपण थोडंसं याच्यावरती चिकन टाकून घेतोय. चिकन मध्येच राहून दे ना. हां, चिकन पूर्ण मध्ये टाकून घे आणि परत वरती या शेंगा आणि बटाट्यांचा लेअर लास्टला ठेव. तर पुन्हा एकदा ना मित्रांनो आपण आपला जो सेकंड लेअर आहे ना तो लावायला घेतोय. बघू शकता बटाटे परत एकदा आपण लावून घेतोय. तर बघू शकता मित्रांनो इकडे आपण आहे ना 2 लेअरमध्ये ना आपली ही पोपटी बनवणार आहोत. म्हणजे खाली बेसला आपण आपला जो भांबरुड्याचा पाला टाकला आहे आणि त्याच्यावरती केळीचा पान ठेवून ना ही सर्व जे आपला चिकन, बटाटी किंवा जे शेंगा घेतल्यात ना आपण, अंडी असतील ते आपण केळीच्या पानामध्ये टाकलं आहे. आणि पुन्हा एकदा ना वरती आपण केळीचं पान टाकून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर परत एकदा भांबरुड्याचा पाला आपण बाहेरून पॅकिंगसाठी यूज करणार आहोत. तर इकडे बघू शकता मित्रांनो आपले ना पोपटी आहे ना आपण लावायला सुरुवात करणार आहोत. म्हणजे बघू शकता मटकन आपण उलटा अशा साईडने ठेवलेला आहे, उलटा करून. आणि त्याच्या चारी साईडने ना आपण अशी छोटी छोटी साईजची ना आपण फाटी आणलेली आहेत ते आता चारी साईडने लावणार आहोत. सोबतच जो आपला भाताचा जो पेंडा येतो ना तो सुद्धा आपण लावून घेणार आहोत. इकडे बघू शकता रुपेश आहेत ना आपली जी फाटी आहे ना ती अशी मधून 2 त्यांचे तुकडे करून घेतो आहे. कारण आपला मटका आहे ना जास्त मीडियम साईजचा आहे आणि त्याच्यानुसारच ना आपल्याला साईडने अशी फाटी आपण रचून घ्यायची आहेत. म्हणजे चारी साईडने ना आग लागेल, आपला पेट घेईल आणि आतली जी आपली पोपटी आहे ना ती प्रॉपर आपला चिकन वगैरे ना पूर्ण असा प्रॉपर शिजवला जाईल. या टाईपमध्ये आपल्याला सर्व साईडने आपण फाटी लावून घेतली आहेत. तर इकडे बघू शकता आपला अविनाश भावाने ना आता पेंडा ठेवायला सुरुवात केलेली आहे. बघू शकता जसे आपण जी लाकडं लावली आहेत ना आपल्या मडक्याच्या बाजूला, तसेच चारी साईडने आपण आता पेंडासुद्धा रचून घेणार आहोत. तर इकडे बघू शकता मित्रांनो आपली पोपटी लावून झालेली आहे मित्रांनो. पूर्ण आपण सेटसुद्धा करून घेतलेले आहेत. लाकडं लावून झाले आहेत. भाताचा जो आपला पेंडा येतो ना तो सुद्धा लावून घेतलेला आहे. आणि इकडे बघू शकता आपल्या भावाने ना इकडे आता आपली आग लावून घेतलेली आहे. म्हणजे पेंडा आहे ना एक साईडने असा आग लावायला सुरुवात केलेली आहे. इकडे बघू शकता इकडून हे होतोय बघ ना, याला आतमध्ये सरकव. तर इकडे बघू शकता आपली चारी साईडने ना आग सुरू झालेली आहे. आणि मिनी होळी आपण इकडे आज पेटवलेली आहे बघू शकता. तर मित्रांनो आपला जो सुका पेंडा होता ना तो एकदम पटापट पेटून गेलेला आहे. आणि फक्त ना आता आपल्याला आतमध्ये आपण जी लाकडं लावली होती ना त्यांना पेट घेतली पाहिजे. कारण त्याच्यामुळेच आता आपला आतमध्ये जो मटका आहे ना तो गरम होऊन सर्व आपलं चिकन वगैरे प्रॉपर आतून शिजवून होईल. तू चालू कर. तर इकडे बघू शकता मित्रांनो आपली पोपटी आहे ना आपण जवळपास आहे ना अर्धा तास आहे ना आपली जी साईडने शेकोटी बेटं लावली होती ना ती ठेवली होती. आणि आता आपण आहे ना आपली जी आता पोपटी ठेवलेला जो मटका आहे ना आपला तो आपण आता उलट्या साईडने ठेवला होता, त्याला आता आपण सरळ करून घेणार आहोत. आणि आपली पूर्ण पोपटी आहे ना ती केळीचा पान आपण एक आणलाय मोठा वाला त्याच्यावरती आपण काढून घेणार आहोत. तर इकडे बघू शकता आपली पोपटी आहे ना मित्रांनो जो आपला भांबुर्ड्याचा पाला आहे ना त्याच्यावरून समजते की रेडी झालेली आहे. आणि आरामात घे, एकदम गरम असेल.
तर आपल्या इकडे आता गरमागरम पोपटी आपण केळीच्या पानावर काढून घेणार आहोत. तर इकडे ना मित्रांनो आता आपण आहे ना जो आपला भांबरुड्याचा पाला लावला होता ना वरतून, तो आपण काढून घेतलेला इकडे याच्यावरती पत्रावळीवरती. आणि आता आपण आहे ना पूर्ण पोपटी आहे ना इकडे बघू शकता केळीची पानं आपण लावून घेतलेली आहेत. त्याच्यावरती आपल्या ना पोपटी आपण ओतून घेणार आहोत. एकदम गरमागरम आपली पोपटी इकडे बघू शकता मित्रांनो रेडी झालेली आहे. आणि चिकन वगैरे असेल किंवा जे आपल्या शेंगा असतील, सोबतच इकडे बटाटे वगैरे ना प्रॉपर शिजलेले आहेत. तर इकडे बघू शकता मित्रांनो आपल्या ना पूर्ण पोपटी आपण या केळीच्या पानावरती उतरवून घेतलेली आहे. बटाटा वगैरे असेल ना बघू शकता पूर्ण असा बघू शकता. या साईडला बटाटा आपला थोडासा करपला आहे, म्हणजे आपली पोपटी आहे ना प्रॉपर शिजवून झालेली आहे. आणि इकडे बघू शकता आपण आता आपला जो चिकनचा पीस आहे ना तो सुद्धा दाखवतोय. बघू शकता गरम आहे. गरम आहे. इकडे बघू शकता प्रॉपर आपला चिकन आहे ना हातून पूर्ण असा शिजलेला आहे. तसे इकडे बटाटे असतील किंवा शेंगा वगैरे असतील ना त्या सुद्धा आपल्या शिजलेले प्रॉपर. तर इकडे बघू शकता आपण आहे ना चिकन एक साईडला साईड करून घेतलेलं आहे. इकडे आपल्या पावट्याच्या शेंगा आहेत, अंडे एक साईडला केले आहेत आणि बटाटा सुद्धा त्या साईडला. आणि इकडे शेंगा सुद्धा बघाल ना प्रॉपर एकदम अशा भाजलेल्या आहेत आपल्या. तर आता ना मित्रांनो आपण याच्यावरती ना थोडासा ना आपण लिंबूचा रस पिळून घेणार आहोत सर्व याच्यावरती, कारण टेस्टला थोडा ना भारी असा फ्लेवर येईल लिंबाने. त्या शेंगांवरती पण घे थोडासा. तिकडे आपण चिकनवरती टाकून घेतलं आहे आणि आता ते बटाटे आपले होते कट केलेले त्याच्यावरती सुद्धा आता टाकून घेतलेलं आहे. आणि ना मित्रांनो अचानक मला आपला हा प्लॅन ठरला होता आणि हा प्लॅन सक्सेसफुल झाला आपल्या अविनाश भावामुळे. सोबतच इकडे रुपेश तर आपल्या दरवेळेस असतो आपल्यासोबत. आणि पोपटीचं जी मेन आपली जी शेकोटी पेटवण्यासाठी मदत केली आपल्या गंगाराम दादाने. खूप मेहनत लागली, कारण आहे ना फाटी पटापट पेटत नव्हती, कारण आता बाहेर आहे ना संध्याकाळची हवा चालू होती. खूप मेहनतीनंतर आपली ही पोपटी एकदम रेडी झालेली आहे. इकडे बघू शकता आपण अंडेसुद्धा ना एकदम शिजलेले आहेत एकदम प्रॉपर बघू शकता. आणि या साईडला आपण कटसुद्धा केलेले आहेत पीस एकदम गरम बघू शकता. प्रॉपर आपला अंड्याचा आतला भाग आहे ना शिजून निघाला एकदम. आणि याच्यावरती आपण आता लिंबू पिळलेलं आहे, एक नंबर टेस्ट लागेल त्याचीसुद्धा. तर आता ना मित्रांनो आपली पोपटी खाऊन संपलेली आहे. आणि आपण जास्त मग पोपटी बनवलेली होती, म्हणजे 1 किलो चिकन आणलं होतं, सोबतच अर्धा किलो ज्या शेंगा आणल्या होत्या, सोबतच अर्धा किलो बटाटे आपण यूज केले होते. आणि जास्त आपण पोपटी बनवली होती. आणि आपण 5 जण होतो, म्हणजे ओमकार लास्ट मुवमेंटला आला, त्यालासुद्धा आपण थोडी पोपटी आपली खायला दिली होती. आणि या पोपटीची विशेषता म्हणजे ना मित्रांनो थंडीमध्ये ना ही पोपटी कोकणामध्ये खूप प्रमाणात खाल्ली जाते. आणि याला आहे ना जे आपण जो पाला आमच्याकडे बोलतात भांबरुट्याचा पाला, त्याच्याने ना त्या पोपटीला ना एक वेगळा आपलं म्हणजे बोलतात ना स्मोकी फ्लेवर येतो ना, तशी एकदम टेस्ट त्याला त्या पाल्यामुळे येत होती. आणि अप्रतिम अशी पोपटी झाली होती. म्हणजे आपण पहिल्यांदाच ही पोपटी आपण ट्राय केली, म्हणजे याच्या आधीसुद्धा खाल्ली होती आपण खूप साऱ्या, पण ते आपण स्वतःहून बनवले नव्हते. आणि आज आपण पहिल्यांदा स्वतःहून असे बनवून खाल्लेले होते आणि अप्रतिम आपल्याला त्याची टेस्टसुद्धा लागली होती. आणि हा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.